ब्रह्म मार्ग चोखले हे तो हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय नवीन ब्लॉग. सो आज गेल्या वर्षीसारखंच आम्ही पंढरपूरला निघालो आहोत आणि गेल्या वर्षी मयाने मीच गेलो होतो दोघेजण. यावर्षी आम्ही चौघे 5 जण असणार आहेत. सो खूप एक्सायटेड आहे जाण्यासाठी. सो पायी तर नाही झाली म्हणजे दिंडी. सो आता आम्ही जाणार आहोत डायरेक्ट पंढरपूरमध्ये. सो ही जर्नी असणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चला. सो गाईज आता आम्ही पोहोचलो CST स्टेशनला आणि आमची ट्रेनची अनाऊन्समेंट चालू आहे. आणि दरवेळेस आमच्यासोबत होणारी घटना म्हणजे आम्हाला धावावं लागतं. आता पण आम्ही हे बघा सगळे गँग आम्ही चाललो धावत ट्रेनमध्ये जागा भेटली म्हणजे बस बसायला. कारण आम्ही अचानक निघालो आणि रिझर्वेशन नाही केलं. सो बघू आता बसायला भेटते की उभं राहून जावं लागतं ते. चला एवढं नाही लागलं पाहिजे. गाईस आता आम्ही फायनली मोहोळ स्टेशनला पोहोचलोय म्हणजे उतरलोय. आणि आता इथून आम्ही जातो पुढे. आम्हाला नाही माहिती इथून कसं जायचं कारण याच्या अगोदर आम्ही कुरुडवाडीवरून गेलो होतो गेल्या वर्षी म्हणजे मया आणि मी. पण आता इथून कसं जायचं माहित नाही. सो आम्ही चाललो. फोटो काढू कशाला, पाय दुखतोय एकदा माझा. आणि 1 सेकंद पण मी ट्रेनमध्ये झोपले नाही. 1 सेकंद पण. मी पण नाही झोपलो. बाकी सगळ्यांनी झोपा काढल्या. मी नाही झोपलो. मी तर नाही म्हणजे झोपलो. बट मला झोपच नाही आले काय माहित का. मला पण नाही माहित. म्हणजे 1 सेकंदासाठी असं म्हणजे हे पण नाही आलं की भाई मला झोपायचंय किंवा काय. काहीच फीलच नव्हतं होत की झोपू असं. काय माहित दिवसभर आता काय होणार काय माहित. एनर्जी डाऊन होईल पूर्ण झोप नाही पूर्ण झाले तर. व्ह्यू बघ कसा दिसतोय मस्त है ना. आपण बघ कशी दिसते मस्त. मी बिना न झोपता चेहरा सुजलाय पूर्ण असं एकदम विचित्र विचित्र. सो काहीच आता आम्ही पोहोचलोय प्रॉपर पंढरपूरमध्ये. आणि आता आम्हाला पाठीच सोडले बस स्टँडच्या इथे. आणि आता इथून आम्ही चाललो आता चालत. अजून आंघोळ वगैरे काही नाही आहे. तोंड पण नाही धुतले चालत. चूळ पण नाही भरले. तर चाललो आम्ही रूमवर. चला सो गाईज बघा आता आम्ही आंघोळ वगैरे करून निघालो आहोत दर्शनासाठी. आणि गर्दी तर इतकी आहे भयानक गर्दी आहे. काय बोलताय. आणि कॉम्बिनेशन बघा व्हाईट आणि पिंक. वाव इकडे पण व्हाईट. सो चला आम्ही दर्शन घ्यायला चाललोय. आणि दर्शन कसं होतं आता किती वेळ लागेल दर्शनासाठी माहित नाही. मुखदर्शनच होईल आमचं म्हणजे कळसाचं दर्शन आहे ते होईल फक्त. बाकी आतमध्ये तर ते काय उद्या किंवा परवा होईल. एवढे लाईन आम्ही नाही थांबणार आहे. बाकी बघूया ब्लॉग कसा होतोय शेवटपर्यंत बघा.
आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची. संपूर्ण मार्गाचा वापर करायचा. सो गाईज आता आम्ही थांबलो थोडंसं ज्यूस प्यायला आणि आता आमचं दर्शन झालेलं आहे. पटकन दर्शन झालं म्हणजे जास्त गर्दी नव्हती कारण दुपार झाली होती त्यामुळे. सकाळ असली असती तर मग जास्त गर्दी भेटली असती बट दुपारमुळे थोडंसं सगळ्यांचं दर्शन ऑलमोस्ट झालं होतं. ज्या पालख्या वगैरे आल्या होत्या त्यांचं. सो आम्हीच बाकी होतो. सो आमचं पटकन दर्शन झालं. जास्त गर्दी नाही मिळाली म्हणजे आम्हाला. ओके बसलेत काकी काका तुम्हाला दाखवते. यांनी आम्हाला दर्शन घडवून दिलेलं आहे आणि मार्गदर्शन दिलेलं आहे. हे बघा गाईज मी ज्यूस जास्त पियत नाही बट आता दिलाय तर पिते. एवढा मला तोंडावर एवढा ग्लास आहे मोठा. साक्षी जाऊ दे बाजूला. मला सांगली गाईज इकडे बघा इस्कॉन आहे आणि गर्दी बघा. आपण तिथून एवढं चालत आलं इकडं. देव ब्रह्म मार्ग चोकले, देव ब्रह्म मार्ग चोकले. हा ना. सो गाईज आता बघा आमचं तिकडचं अर्ध्यापर्यंतच गेलो आम्ही ब्रिजवरती आणि आता चाललो आम्ही इस्कॉनमध्ये त्या साईडला. हवा आणि म्हणजे इतकी हवा येते की बोलायचं काम नाही. आणि असं ऊन लागतंय ना. मुंबईला आमच्या इकडे पाऊस पडतोय आपल्याकडे मुंबईला आणि इकडे तर भाई असं ओसाड पडलंय सगळं. अरे नशीब आहे ना तर खड्ड्यात मध्ये असते मी आता. हां बरं आपले फोटोच नाही काढले आपण सोबत ना. आता काढू नाही हो. अरे मला ह्याचं टेन्शन आलं. आपण रिटर्न चालत कशी जाणार एवढ्या लांब? काकाने आणले तर खरं आपल्याला इथपर्यंत. मग काय एवढं स्वस्त आहे. एवढंच हां एवढंच थोडं बसून आपण संध्याकाळी घरी गेल्यावर नाही कशी पडणार आहे ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. मी कशी नाही पडणार आहे. मी स्पष्ट शब्द मयुरीने उच्चारलेला आहे पण आम्ही सांगू नाही शकत. पण सगळेच तसेच पडणार आहेत. हां जास्त करून ही पडणार आहे कारण मी आजार आहे. बाउंड्री आमची काय केलं तुमच्याकडे नंतर बोलत बोट काय गर्दी असेल मग जायला. बघूया ना. नाहीतर मग असं चालत चालत पुढे जाऊ आणि तिथून मग काय प्रॉब्लेम. आता आम्ही आलो नदीच्या इथे आणि आता चालू इस्कॉनच्या इथे. आता बघू गर्दी असेल तर मग नाही जाणार नाहीतर मग जाऊ.
कुठे गेला होता? गाईज बघा दिसते का गाईज. आता बघा आम्ही इस्कॉनमध्ये मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही घेतली आहे पुरी भाजी आणि आम्ही गोल राऊंड करून बसलोय मस्तपैकी खायला. जसं शाळेत बसतात ना तसं. सो टेस्ट करून बघा कशी आहे. काय झालं? खाली का खाऊन संपून नाही. कशी आहे? चांगलं आहे ना ताई. असं सो गाईज बघा आता आम्ही रूमवरती आलो आहोत आणि खूप थकलो. म्हणजे इतके पाय दुखायला लागले. तरी आम्ही रात्री आमचं डिस्कशन चालू होतं की विठ्ठलाची इच्छा असणार आहे की आपल्याला भरपूर सगळं चालवायचं आहे. कारण आपण खूप दिवसापासून जायचं नाही असं आमचं तळ्यात चालू होतं. सो तेच झालं. रूम शोधण्यात पण आम्ही पळलोय आणि काय म्हणतात दर्शन घेणार. दर्शन म्हणत ते नॉर्मल ठीक आहे दर्शनासाठी. बट रूमसाठी जास्त आम्हाला झंझट हे झाली. सो आता आम्ही आलो आहे म्हणजे इतकं म्हणजे ते इस्कॉनच्या इथे जाऊन परत असं डबल गोल फिरून आलो आहे. आणि ते इतके पाय दुखायला रात्रभर झोपले नव्हते त्याच्यात आणि पूर्ण बॉडीला ते इतकं स्ट्रेच केलं आहे. मी काय बोलतात त्रास दिला आहे. असं वाटतं गप्प झोपावं. तर काही खाऊ नये पिऊ नये काही नको. भाकरे केलं तरी पण आता पुढचं माहीत नाही मला काय होणार आहे. आता पांडुरंगाची इच्छा काय होईल ते पुढे. आणि पुढचा आहे तर प्लॅन आमचा अलगच ठरतोय गाईज. सो हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. नाही ती एंड नाही करते अजून. दिवस 12 वाजेपर्यंत संपायचं बाकी आहे. ओके झोपेपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आहे अजून पुढे काय घडणार आहे ते. सो चला बघूया अजून शेवटपर्यंत काय घडते. आणि उद्याचा ब्लॉग हा वेगळा असेल. डायरेक्ट उद्या सकाळी 10 वाजता उठायचं. गाईज हे बघितलं तुम्ही अशी 4 पोरं सांभाळते मी गेले 2 दिवसापासून म्हणजे कालपासून. हे असेच पासलून येत आहेत ट्रेनमध्ये असेच पासलून. आणि आता आल्याला नाही बघा हे बघा हे कोणती पद्धत झाली. मला बसूनच मी पण थकले. मी तर रात्रभर झोपले नाही बघा बरोबर. खाली आडू तुझी चुकी. जागाच नाही तर मी काय करू. मला समजून घ्यावं लागते गाईज. मोठे असं मला वाटतं. नाही म्हणजे दरवेळेस मी बालिशपणा करत असते पण यावेळेस मी मॅच्युअर पद्धतीने वागलेली आहे गाईज. मी डबा पण घेऊन आले. काय खाजेवण्याचा म्हणा. ती कधीच डबा आणत नाही. आज पहिल्यांदा ते पण मी आठवण करून दिली. ते पण बाहेरून हॉटेलवरून आणलेलं. नाही रे बाबा, घरी मावशीने बनवलेलं. डोक्यातच नव्हतं बाई की डबा घेऊन जायचा किंवा भूक लागेल आपल्याला काय ना असं म्हणजे येतच नाही काय खरं. सवयच नाही ना ती. मैत्रीण असं कुठे जायचं तर मैत्रिणीच्या भरोशा किंवा बाहेर खायचं वगैरे असं तसं असतं. सो गाईज हा झाला मजाकचा विषय. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत